नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. नरखेड तालुक्यातील मोठी बातमी. जोलवाडी येथील शेतकऱ्यांचे ठेकेदारामुळे नुकसान. पुलामुळे शेतकऱ्यांचे वहिवाट बंद. पुलाचे पाणी अडल्याने शेतीत पाणी शिरून मोठे नुकसान. पावसाचे दिवस पाहून ठेकेदाराने लावले पुलाचे काम. कामात दिरंगाई आणि एस्टिमेटनुसार पुलाचे काम होत नसल्याचा आरोप. नरखेड तालुक्यातील जामगाव ग्रामपंचायत अंतर्गत जोलवाडी लगतच्या नदीवरील पुलाच्या कामावर नागरिक आणि शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पुलाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात आले नाही. कामात झालेल्या दिरंगाईमुळे पहिल्या पुरात पूल वाहून गेला. यामुळे शेतकऱ्याच्या वहिवाटीचा महत्वाचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. एवढेच नाही तर पुलामुळे पुराचे पाणी अडल्याने अनेक शेतामध्ये पाणी शिरले आणि पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता या नुकसानीची भरपाई कोण देणार? दोषी अधिकाऱ्यावर आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का, असे प्रश्न नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती आणि स्थानिकांच्या प्रतिक्रिया बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या जोलवाडी या गावाच्या जो पुलाचे जे बांधकाम सुरू आहे त्या आपण या जागेवर सध्या उपस्थित आहे. पहिल्याच पाण्यामध्ये हा जो बांधकाम झालेला जे पुलची सेंटिंग जी होती जी वाहून गेलेली आहे. दृश्यांमध्ये आपण माझ्या मागे बघू शकतो. या ठिकाणचे जे स्थानिक जे कास्तकार आहेत त्यांना येथून जाण्यासाठी रस्ता नाही आहे, व्यवस्थित जाणं होत नाही आहे. आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत. आजीबाई, कुठे चालल्या तुम्ही? शेतामध्ये. आता कुठून जाण्या जो रस्ता आहे आपला जो पाणी आहे पूल वाहून गेला इथला, आता कसं करावं सांगा तुम्ही? पूल काही झाला नाही. किती दिवस झाले चालू आहे काम? लय दिवस झाले. आतापर्यंत पूर्ण नाही झालं का? नाही. आता शेतामध्ये कुठून जाल तुम्ही? आता तेवढंच तर पाहतो आम्ही. आता कुठून जावं? शेतात जाणं होत नाही ना. मग पाणी जर आलं मग शेतात कसं जाणं होईल? असा बी जाणं मुश्किल आहे. काय जरा भरपूर शेती आहे आपली इकडे? शेती आहे. हो का? हे काम सुरू होत आहे? काम चालू होता. मी म्हटलं का बा आमची नदीला जास्त पूर येते, तुम्ही काळजीपूर्वक काम करा. यांनी काही ऐकलं नाही. लहान नदी समजून असे काम नाही करत होते, चालत होते. दीड 2 महिने काम बंद राहिला. आता पुष्कळ लोक इकडे येतात जाताना भलता त्रास होऊन राहिला. हो का? हा, काही लोक पळून बी गेल्या पाण्यामध्ये, काही बाहेर बी पळून गेल्या गारमध्ये बसून इथं. हो, येता जाताना इतका त्रास आहे गावाच्या लोकांनी. ठेकेदाराला म्हटलं नाही का मग तुम्ही? ठेकेदार आपला ढेणकर साहेब आहे की नाही, यांना म्हटलं मी. ते काना चोरी करत होते, इकडे तिकडे जात होते, इकडे तिकडे ऐकत नाही होते. काय होते आम्ही लय करतो, मी जास्त हुशार आहो, मी काही काम केले आहे, माझ्या जास्त टीम आहे, मी लवकर करतो असे म्हणत होते. मग आता हे पावसाळा पाहून काम सुरू केलं यांनी पावसाळ्याच्या 15-20 दिवस पहिलेच काम लावलेलं आहे. मग ते काम लावलाय बी तर अधुरा काम केला. अच्छा. हो, मधात काम थांबवलं होतं यांनी? अधुरा काम केला. त्यामध्ये इंजिनियर साहेबांनी काम रोखला. आणखीन खोडकाळ करून दुसऱ्यांना केलं त्यांना काम. मग आणखी खोलकार करून त्यांच्यानं काय कारण होतं खोललं त्यांनी? हे लहान टेप केली होती. हो का? हो, मेजरमेंटच्या हिशोबानं काम नाही केलं होतं. ड्रॉइंगच्या हिशोबानं काम नाही केलं होतं, कमी केलं होतं काम. याच्यात म्हणजे चूक कोणाची आहे? ते आपले ठेकेदार साहेबांची चूक आहे. हो का? हो. गावाच्या लोकांनी म्हटलं का त्यांना काम कमी होऊन राहिला, ड्रॉइंगच्या हिशोबानं कमी होऊन राहिला, तरी तो फेक काही ऐकत नव्हते. सुपरवायझर वगैरे काही ऐकत नव्हते. म्हणजे मनमानी कारभार चालू? हा, मनमानी चालू आहे कारभार. पहिले जेव्हा सुरुवातीला चालू झाला तेव्हापासूनच मनमानी चालू आहे. ते भस्सा टाकून दिला खालतं, ते खालचा पाया खसून गेला. मग दुसऱ्यांना ते ओळखला, त्याच्याने मुळे ते लेट झाला काम. जे क्वालिटीचं काम आहे का नाही आहे? ते क्वालिटी मध्ये ते कमजोरता आहे. क्वालिटी जशी आहे जशी काम नाही करून राहिली ड्रॉइंगच्या हिशोबानं. अच्छा. हो, कमी जास्त काम करून राहिली. पुलिया बरोबर आहे का सीधा आहे का काय? पुढे थोडा तिरकस मारत आहे. एवढं लाईन आहे पुढ्याची थोडीशी. म्हणजे ड्रॉइंगच्या हिशोबानं काम चालूच नाही आहे. कमी जास्त करून राहिले. कशी बी मनमानी नाही. टेप आहे ना, काही आहे ना, काही आहे. म्हणजे अशी मनमानी चालू आहे ठेकेदार साहेबांची. आता तुमची पर्यायी व्यवस्था काही आहे इकडे जायची? आता आमची तर व्यवस्था काही करून दिली नाही. गावाच्या लोकांनी म्हटलं आहे
ठेकेदार साहेबांनी म्हटलं आहे का आम्ही 3-4 पाल्या टाकून देतो, त्याच्यावर मुरुम टाकतो आणि आणखी त्यांची वरत बी स्लॅब करतो. म्हणजे आता केलंच नाही का, सुरुवात केलीच नाही? नाही, अजून सुरुवात तर करायची आहे, सुरुवात केलीच नाही अजून. आपलंच काम करून राहिले. याच्या सेंटिंगच पाहून राहिले. हा, सेंटिंगच पाहून राहिले, लोकांचा काही त्रास नाही पाहून राहिले. आमदार साहेबांनी म्हटलं आहे का तुम्ही लोकांसाठी पुल्या बनवून द्या. आमदार साहेबांची बी नाही ऐकून राहिले. आम्ही त्या परवाच्या दिवशी आमदार साहेबांना फोन केला होता, ते सुद्धा त्यांनी केला का लवकर लवकर लोकांची समस्या हल करा असं म्हटलं आहे आमदार साहेबांनी. आमदार साहेब इथे म्हणजे भेट वगैरे काही दिली नाही का? आमदार साहेबांनी भेट वगैरे दिली नाही अजून. येतो म्हटलं असं म्हटलं होतं, आता आले नाही. अच्छा. हे सरपंच जे आहे गावाचे सरपंच नाही, आपलं सरपंच साहेब आहे, 5 गावाची ग्रामपंचायत आहे. ते बाई आहे एक, ते येऊन काही पाहत नाही. आणि त्याच्या घरवाला आहे तो बी ठेकेदाराचा आहे, तो काही आमची कळ घेत नाही. हो 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 म्हणते बस. ठेकेदाराची दिरंगाई या ठिकाणी झाली असल्याचं स्थानिक नागरिक आणि शेतकरी सांगत आहेत. हे जर ठेकेदारांनी व्यवस्थित काम केलं असतं तर आमच्यावर ही आज पाळी आली नसती, असं हे शेतकरी स्थानिक सांगत आहेत. विदर्भ अर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नरखेड.